नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. खूप सॉफ्ट आणि टेस्टी, प्रवासात नेण्यासाठी एकदम उत्तम पर्याय. घरात छान ताजी ताजी मेथी आली आहे, तर आपण नक्की एकदा ट्राय करावं हे. यासाठी मी 1 पाव मेथी घेतलेली आहे, त्याच्या दांड्या तोडून घेतलेल्या आहे आणि छान बारीक पानं तोडून घेतलेले आहे. आता ही मेथी छान बारीक चिरून घेऊ आपण, बारीक बारीक. थोड्याफार दांड्या आल्यास काहीच हरकत नाही, त्याही छान लागतात. एकसारखी बारीक मेथी मी आधीच धुवून घेतलेली आहे. तुम्ही करायच्या वेळेसही धुतली तरी काही हरकत नाही. बारीक. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, आल्याचे थोडासा तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ पाणी घालून घेऊ. आणि याची छान पेस्ट तयार करून ठेवूया. आता एका परातीमध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालूया. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. तुम्ही आपल्या साधं तिखटही घेऊ शकता. तिखटचं प्रमाण मग 1 चमचाच ठेवा. आणि 3 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसनमुळे छान बाइंडिंग येणार आहे याला आणि चव खूप छान लागणार आहे. यात चिमूटभर हिंग घातलेला आहे. हिंगामुळे खूप छान टेस्ट येईल. 2 चमचे तीळ घातलेले आहे. तिळाने छान टेक्स्चर येईल, चवसुद्धा छान लागेल. आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे. ओवा असा कुस्करून बारीक घालून घेऊया. डायजेशनसाठी खूप छान आहे. 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेलामुळे आपले पराठे खूप टेस्टी येईल. आणि आता आपण जे आले लसूणचा पेस्ट तयार केला आहे तो घालून घेऊ. आणि 3 चमचे दही घातलेलं आहे. तुम्ही जर प्रवासात जास्त वेळासाठी नेत असाल तर मग दही स्किप करू शकता आणि तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवून द्यायचं. आता 2 कप इथे मेथी घेतलेली आहे. 2 कप गव्हाच्या आट्यासाठी 2 कप मेथी योग्य प्रमाण आहे. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. मेथीमध्ये थोडंसं मॉइश्चर असते, त्यामुळे आधी ते तसंच मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून सर्व छान कणिक मळून घेऊया याची. बघू शकता छान कणिक मळून झालेली आहे. थोडीशी नरमच हवी आणि आपल्या पोळ्या लाट्यांच्या कणकीपेक्षा थोडीशी घट्टसर हवी. आपली कणिक मळून झालेली आहे. आता याला थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेऊया. बघू शकता आपली कणिक तयार झाली आहे. आता याला 10 मिनिटे झाकून ठेवून देऊ. 10 मिनिट झालेले आहे. आपली कणिक छान मऊ आलेली आहे. आता याला तेलाचा हात घेऊन परत एकदा छान मळून घेऊया. आता याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. पराठे छोटे छोटे छान होईल. 8 ते 9 पराठे मीडियम साईजमध्ये छान होऊन जातात. सर्व गोळे तयार करून घेऊ आणि मग एकसारखे पराठे लाटून घेऊ याचे. मी पोळ्या करतानाही अशीच ट्रिक वापरते. आधी सर्व गोळे तयार करून घेते, म्हणजे पोळ्या छान फास्टमध्ये लाटल्या जातात आणि गॅसची बचतही होते. आता छान पराठे आपण इथे लाटून घेऊ. टेक्स्चर जास्त जाड नको, पातळच हवं. जेवढे छान पातळ पराठे राहील तेवढे आपले नरम येतील. बघू शकता जास्त जाड पराठे नाही करायचे.
अशाच प्रकारे सर्व पराठे आपण लाटून घेऊया. खूप छान लागतात ते पराठे. एक वेळ नक्की ट्राय करा. हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा किंवा लोणचं सर्वांसोबत छान लागतात. इथे पराठे तयार झाले आहे. आता याला फास्टमध्ये हाय फ्लेमवर शेकून घेऊया आणि फास्ट तेल लावून पलटून घ्यायचे पटापट. अगदी 1-2 मिनटात पराठे शेकून होतात. जास्त वेळ शेकले तर ते कडक येतात, त्यामुळे पटापट याला शेकून घ्यायचे. त्यामुळे टेक्स्चर त्याचं नरम राहते. मी इथे तेल लावलेलं आहे, तुम्ही तूपही लावू शकता. खूप छान टेस्ट येईल. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. एक वेळ नक्की ट्राय करा. नुसतंही तेल मीठ लावून खाल्ले तरी छान लागते, कारण त्यातच सर्व तिखट मीठ सर्व टाकलेलं आहे, त्यामुळे खूप टेस्टी लागतात. बघू शकता आपले पराठे तयार झाले. आता असे सर्व पराठे आपण शेकून घेऊया. जास्त वेळ एक साईडला ठेवायचे नाही, पटापट पलटून काढून घ्यायचे. आणि आपले पराठे इथे मोकळे करून ठेवा. एकावर एक ठेवल्याने ते नरम येतील, त्यामुळे असे पसरून ठेवायचे. आपले पराठे तयार झाले आहे. एक वेळ नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला नक्की सांगा. थँक्यू.